भारतीय जनता पार्टी त्या परिसरामध्ये केशवनगर परिसरामध्ये वाढवणारा आणि त्याचं 13 वर्ष संगोपन करून चांगल्या प्रकारे काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख होती। उमेदवारी जरी नाकारली असली निश्चितपणाने 13 वर्ष एखाद्या पक्ष संघटनेमध्ये काम केल्याच्या नंतर निश्चितपणाने नाराजी माझ्या कुटुंबाची असेल, माझ्या परिवाराची असेल, माझ्या मित्रमंडळींची असेल, माझ्या कार्यकर्त्यांची असेल, त्याचप्रमाणे माझ्या जनतेची असेल, माझ्या भागातल्या मोठ्या प्रमाणावर नाराजी झाली। ते माननीय एकनाथ शिंदे साहेबच्या कामाची पद्धती ज्या पद्धतीने आहे की जनमानसामधला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे, आम्ही त्याच प्रकारे काम करणारे आहोत आणि या सर्वातून निश्चितपणाने येत्या 16 तारखेला 15 तारखेला चांगलं मतदान होईल आणि 16 तारखेला आमचा विजय निश्चित आहे। पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना आपण बघतोय आपल्यासोबत अनेक मातब्बर मंडळी स्टार महाराष्ट्र न्यूजवर आपण बघितलेले आहेत। अशातच आता आज 31 डिसेंबर आहे आणि अर्जाची शेवटची छाननी आहे। अशातच शिवसेना शिंदे पक्षाचे आपल्यासोबत संदीपदादा लोणकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा काय सांगाल, आपण या ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आलेले आहात, भाजपकडून आपल्याला उमेदवारी नाकारलेली, काय सांगाल? जय महाराष्ट्र। आज शिवसेना पक्षाच्या वतीनं आमची उमेदवारी अर्जाची या ठिकाणी आज छाननी होती आणि ती छाननी या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। शिवसेना पक्षाचा इतर मागासवर्ग प्रवर्गाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे। आपणा सगळ्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की मी संदीप लोणकर गेल्या 20 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये समाजामध्ये काम करत आहे आणि हे काम करत असताना 2013 साली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तत्पूर्वी मी गावचा सरपंच उपसरपंच म्हणून पदं भूषवली होती आणि 2013 साली प्रवेश केल्याच्या नंतर त्या पार्टीमध्ये मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा शहराचा उपाध्यक्ष म्हणून 3 वर्षे काम पाहिलं। त्यानंतरची 3 वर्ष मी या मतदारसंघाचा हडपसर विधानसभा मतदारसंघाचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं। त्यानंतर 2020 साली मी या संपूर्ण पुणे शहराच्या भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस महासचिव म्हणून काम पाहिलं आणि सध्या या मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहत आहे। आणि हे सर्व असताना भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली असताना त्या ठिकाणी काही सर्व गटातून म्हणजे सर्व कोर कमिटी असेल, त्या ठिकाणी पक्षाच्या अंतर्गत सर्वे असतील, अनुलोम म्हणून संस्था आहे त्यांचा सर्वे असेल, संघाचा से असेल, RSSचा जी मातृसंस्था आहे भाजपाची, या सर्वांच्या सेमध्ये असेल, त्यांच्या सर्वेमध्ये असेल, हे चांगल्या रेटिंगला किंबहुना नंबर 1ला माझं नाव असताना फक्त पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून, शिवाय मी जनमतामध्ये आहे। केशवनगर परिसरामध्ये आज चांगल्या प्रकारचं जनमत माझ्या बाजूने आहे। केशवनगर मांजरे असेल, 17.5 नळी असेल आणि केवळ आक्षापोटी आणि हे नेतृत्व कुठंतरी पुढे जाऊन बहरू नये त्यामुळं त्याचे पंख छाटण्यात आले। काही नेते मंडळींनी हे पाप केलेलं आहे। निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मी आजपर्यंत त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी त्या परिसरामध्ये केशवनगर परिसरामध्ये वाढवणारा आणि त्याचं 13 वर्ष संगोपन करून चांगल्या प्रकारे काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख होती। परंतु निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील किंवा तिथली संघटना म्हणून मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, पण ती संघटना या सर्व गोष्टी आज त्यांना शिवसेना माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या आदेशानुसार आमच्या नीलमताई गोरे असतील, त्याचप्रमाणे आमचे नानासाहेब भानगेरे असतील, ही सर्व मंडळींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर संघटनाचं काम आम्ही हडपसरच्या या सर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक 15 नाही किंबहुना हडपसर मतदारसंघ नाही तर पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। या ठिकाणी निवडणुकीचं उमेदवारी जरी नाकारली असली निश्चितपणाने 13 वर्ष एखाद्या पक्ष संघटनेमध्ये काम केल्याच्या नंतर निश्चितपणाने नाराजी माझ्या कुटुंबाची असेल, माझ्या परिवाराची असेल, माझ्या मित्रमंडळींची असेल, माझ्या कार्यकर्त्यांची असेल, त्याचप्रमाणे माझ्या जनतेची असेल, माझ्या भागातल्या मोठ्या प्रमाणावर नाराजी झाली। परंतु ही जी नाराजी आहे ती थोड्या काळापुरती होती। येणाऱ्या काळामध्ये हीच नाराजीचा सूर हा मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे आणि ती नाराजी
वेगळ्या रूपानं मतपेटीमध्ये त्या ठिकाणी होणार आणि निश्चितपणाने या प्रभागामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा पुरुष उमेदवार म्हणून मी असेल, त्याचप्रमाणे आमचे मांजरी गावचे माजी सरपंच आणि जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीपांना घुले यांचे चिरंजीव निलेश घुले असतील, आमच्या मांजरी गावचे माजी उपसरपंच सुधीर अण्णा घुले यांच्या पत्नी सीमाताई असतील, त्याचप्रमाणे आमचे शासन नियुक्त समितीचे सदस्य विकीभाऊ माने असतील. हे सगळी हे चारही उमेदवार अतिशय ताकदीचे आहेत आणि चांगल्या ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी या इलेक्शनला सामोरं जाणार आहोत. चांगल्या प्रकारची यंत्रणा लावणार आहोत आणि या सर्वातून निश्चितपणाने येत्या 16 तारखेला 15 तारखेला चांगलं मतदान होईल आणि 16 तारखेला आमचा विजय निश्चित आहे असं मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. दादा, जसं की आपण प्रभागामध्ये अनेक कामे केली, अनेक प्रश्न मार्गी लावले, पाण्यापासून महिला सक्षमीकरणापासून ड्रेनेजपासून. भारतीय जनता पार्टीने एक खंदा कार्यकर्ता गमावला आहे आणि त्यांना असं म्हणजे उमेदवारी तुम्हाला नाकारली आहे आणि शिवसेना शिंदे पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलेली आहे, बरोबर. तर त्यामध्ये असं का वाटलं त्यांना की आपल्याला उमेदवारी देऊ नये? याच्यामध्ये काय षडयंत्र किंवा काय भूमिका असू शकते इतर नेत्यांची? हे पहा, इतकी वर्ष काम केल्याच्या नंतर निश्चितपणाने नेते मंडळी ज्यांनी उमेदवारी माझी कापली त्यांनी त्या ठिकाणी योग्य ते कारण देणं अपेक्षित होतं की कुठल्या प्रकारचं तुम्ही काय कारण असतो तुमची उमेदवारी रद्द केली. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कारण त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे. त्या ठिकाणी निश्चितपणाने कदाचित आर्थिक देवाणघेवाण झालेली असू शकते किंवा काही नेते मंडळींनी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की कुठंतरी एखाद्या नेतृत्वाला कशा पद्धतीनं छाटायचं आणि कशा पद्धतीनं ते नेतृत्व मोठं व्हायला नाही पाहिजे याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न आमच्या या मतदारसंघाच्या नेत्यांनी केलेला आहे. आपण जनतेला आता काय आव्हान कराल? आपण एकनाथ शिंदे पक्षाच्या शिवसेनेमध्ये आहात, धनुष्यबाण घेत आहे, ही एक सुद्धा हिंदुत्ववादी संघटना. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आता बिहारमध्ये सगळीकडे यशस्वी झाली. त्या महाराष्ट्रातील त्या लाडकी बहीण योजनेचे खऱ्या अर्थानं जनक, ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ती योजना लागू झाली आणि त्यातून हे सर्व सरकार आलं, ते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाची पद्धती ज्या पद्धतीने आहे की जनमानसामधला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. आम्ही त्याच प्रकारे काम करणारे आहोत. हिंदुत्ववादी विचारसरणीसोबत आहोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहोत आणि त्याच ज्या पद्धतीचं काम शिंदेसाहेबांनी उभं केलं तसंच काम आणि तसंच संघटन आम्ही आमच्या परिसरात करणार आहोत. ज्या पद्धतीनं नागरिकांच्या तक्रारी असतात, ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, आमच्या परिसरामध्ये ही अनेक तक्रारी आहेत. त्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, कचऱ्याचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांमध्ये चांगल्या प्रकारचं काम करून आम्ही त्या ठिकाणी जनतेचा आजही आमच्यावर विश्वास आहे आणि भविष्यात तो विश्वास या उमेदवारीच्या माध्यमातून, या निवडणुकीच्या माध्यमातून विजयी होऊन आम्ही ते सार्थ करू, एवढंच या निमित्ताने सांगतो. ओके, आपल्यासोबत संदीपदादा लोणकर होते. ते एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 15मधून या ठिकाणी उमेदवार आहेत. तर खरोखर त्यांचे कामं आणि सगळ्या गोष्टी, जनतेचं प्रेम भल्या प्रमाणात काही क्षणासाठी का होईना, पण त्यांचे परिवार असतील, मित्रपरिवार असतील, पदाधिकारी असतील आणि प्रभागातील इतर सर्व मतदार असतील ते नाराज झाले होते. पण एक उणीव भरून निघाली. काम करण्याची जिद्द असताना त्यांनी एका पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांची काम करण्याची जिद्द ते पुढे सुरूच ठेवणार असा त्यांचा मानस आहे. तर स्टार महाराष्ट्र न्यूजला आपण एक अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. प्रत्येक क्षणाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. पंढरीनाथ पाटील, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.